श्री स्वामी समर्थ. तर बघा, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, छान अशी मस्त सकाळ झाली, त्या दिवसाची सुरुवात झाली होती. आणि बघा, आता वाजले होते सकाळचे 7 आणि बघा वातावरण किती मस्त होतं, थंडगार वातावरण होतं आजचं. आणि हे झाड जे मी तुम्हाला झूम करून दाखवलं, याला छान मस्त पिवळे पिवळे फुलं आले होते. आता ही जी मी साईड दाखवली, ही ज्या साईडने मी राहते त्या साईडने रोडकडली साईड आहे. तिकडून पण मस्त हिरवीगार झाडे आणि छान मस्त वातावरण राहते. तर माझी आंघोळ वगैरे झाली, सर्व कामं झाली आणि आता मी बनणार होती खमंग असा ढोकळा करणार. माझा ढोकळा खायचा मन झाला होता आणि उपास पण होता. तर बेसनाचं जमते म्हटलं, म्हणून म्हटलं ढोकळाच बनवा. तर बघा, इथं मी ढोकळा बनवण्यासाठी 1 वाटी बेसन आणि 1 छोटी वाटी रवा घेतला होता. तर बेसन रवा छान मिक्स करून घ्यायचा एकामध्ये. छान बेसनाच्या गुठल्या गुठल्या फोडून टाकायच्या हाताने. त्याच्यानंतर हळद टाकायची, मीठ टाकायचं. आता माझी हळद काही तेवढी जास्त लागत नाही, पिवळा दिसत नाही, म्हणून मी 2 वेळा हळद टाकली. पण तेवढी पण हळद टाकून काही माझ्या ढोकळ्याला कलर पिवळा येणार नव्हता, कारण माझी हळद तेवढी तेज आहेच नाही. त्याच्यानंतर मीठ टाकलं. असं मी हळूहळू करत 4 वेळा मीठ टाकलं आणि त्याच्यामध्ये 1 कप दही टाकला. दही आंबट नव्हतं, म्हणून मी अगोदर मिक्स करून घेतलं आणि नंतर पुन्हा मला दह्याची गरज वाटली, तर म्हणून मग मी दही टाकलं. आणि तुम्हाला जे मी साहित्य दाखवलं ते साहित्य घेतलं होतं मी. त्याच्यानंतर इकडे आली, कारण माझं गॅस सिलेंडर नाही आहे, मी कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं. तर इकडे जावेच्या घराकडं जे मिश्रण बनलं ते मिश्रण घेऊन इकडे आली आणि मिरची कटरमध्ये मिरची बारीक करून घेतले आणि मिरचे आणि 1 डुबलं तेल टाकून छान पुन्हा त्याचा पेस्ट जो तो घोल आहे तो छान मिसळून घेतला. आपण जेवढा तो छान मिसळू आणि जेवढ्या गुठल्या फुटन तेवढाच आपला ढोकळा मऊ लुसलुशीत होतो. त्याच्यानंतर ते टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर पाणी टाकून जेवढं आपल्याला घट्ट पातळ पाहिजे तेवढं मीडियम साईजचं मी आपलं ढोकळ्याचं जे मिश्रण आहे ते बनवून घेतलं. बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतच आहे. हे बघा, असं आपल्याला एवढं बॅटर पाहिजे, असं घट्टसर. तर मी एवढं बनवून घेतलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सोडा आणि निंबू पिळलं. आता माझ्याकडे इनो नव्हती आणि इथं भेटन जवळपास, एवढंही काही हे नव्हतं, म्हणून मग मी सोडा आणि निंबू घेतलं. आता ते जर नसतं तर मग काही खरं नव्हतं, कारण सोडा टाकल्याशिवाय ढोकळा फुगत नाही, हे तुम्हाला पण माहीत आहे. सोडा किंवा इनो पाहिजेच, तर ते होतं, म्हणून मी हे सगळं बनवायचं घेतलं. जर सर्व साहित्य राहिलं तरच कोणतीही वस्तू बनवायला मजा येते आणि बरं पण वाटते, नाही तर ते काही खरं नाही. तर बघा, त्याच्यानंतर हे सर्व टाकून असे बबल्स येतपर्यंत छान फेटून घ्यायचं ते मिश्रण. तसं मी 2-3 वेळा फिरवून घेतलं आणि एका कुकरच्या डब्याला तेल लावून घेतलं होतं. तर त्याच्यामध्ये हे सर्व मिश्रण मग मी टाकून घेतलं. बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल त्याप्रमाणे. आणि हो, सांगते तुम्हाला की घराचं भरपूर सारं काम असं बाकी आहे, पेंडिंगमध्ये आहे. स्टाईल बाकी आहे, पेंटिंग पण बरोबर झालेली नाही आहे, म्हणजे अशीच पेंटिंग मारली आहे. तर पूर्ण पेंटिंग पण अजून काही बाकीच आहे. बाहेरची पेंटिंग बाकी आहे, फक्त प्लास्टर म्हणून हे झालं. आणि आम्ही अशी छोटीशी पूजा करून आम्ही राहायला आलो तिथे, कारण आम्हाला तेवढा किराया भरायला परवडत नव्हता आणि यांना दुसरीकडे ड्युटीवर जायचं होतं म्हणून. तर बघा, त्याच्यानंतर मी ढोकळा गॅसला म्हणजे कुकरमध्ये लावून दिला. आता तो 15 मिनटं शिजतपर्यंत इकडे माझी देवपूजा होते म्हटलं. आणि डुगू पण झोपला होता, मग तो उठला की काहीच कामं करू देत नाही, म्हणून मग बघा, इथे मी देव धुण्यासाठी घेतले. छान मस्त अशी देवपूजा करून घेते म्हटलं फटाफट. आणि आता जेव्हाचे देव मी व्रत मांडले तेव्हाची मला देवपूजा करायला जास्त काही वेळ लागत नाही, कारण पूसपास सगळं होऊनच राहते आणि धूळ वगैरे काही उडत नाही, म्हणून लवकर थोडीशी फूंक मारून पुसलं तरी लवकर देवपूजा होऊन जाते. तर बघा, अशा पद्धतीने छान मी अशी देवपूजा करून घेतली. तर तसं मी देव्हारं पण नवीनच घेणार आहे आणि बाकी सर्व काही सामान थोडं थोडं नवीन घेणं चालू आहे. पण आता आमचे झाले पूर्ण पैसे खतम, कारण एवढं घर बांधणं म्हणजे काही साधी गोष्ट नाही आहे, म्हणून. तर आता जसं हळूहळू जमन तसं तसं आम्ही बाकीचं सर्व कामं करू. तर बघा, इथे मी सर्व देव वगैरे धुवून घेतले आणि तिकडे माझी देवपूजा सर्व होतपर्यंत इकडे ढोकळा मस्त शिजून गेला होता आणि थोडासा जळला पण होता. तुम्हाला व्हिडिओमध्ये लाल लाल दिसत असेल. आणखी मी थोडा वेळ नसती आली तर तो पूर्ण कोळसा होऊन जात होता. तर बघा, पण जळला पण तो खरंच खूप लाल त्याला रेष आली होती, तर चांगला लागत होता चवीला. त्याच्यानंतर मी त्याच्यावरती ढोबळी मिरची, कढीपत्ता आणि मोहरीचा तडका टाकला. बघा, आणि आता भूक तर एवढी लागली होती की विचार नको, कारण टाईम चुकला होता आणि उपवास पण होता, म्हणून मग ढोकळा कापून घेतला, छान त्याचे भाग पाडून घेतले. आणि हे बघा, देवपूजा झाली होती, देवाला नैवेद्य दाखवून दिला. आता आपण जे खातो ते आपल्या देवाला नैवेद्य दाखवणे भागच आहे. आणि तेवढ्यात म्हटलं आता मस्त आरामशीरीत बसून ढोकळा खाव टमाटर सॉससोबत. तर कुठं आपल्याला सुकाचे दिवस, थोडासा सुकाचा वेळ आला की तिथं काही नाही काही येतंच. तेवढ्यातच माझा डुगू उठला होता बघा, आणि ह्या पाडण्यातून उठून कसा पाहत होता. आता मला तरी वाटत नव्हतं की हा मला सुकानं आरामशीरीत बसून
खाऊ देईन म्हणून. तर बघा याचं असं थोडा वेळ थांबली, पण तो काही पाळण्यात राहत नव्हता, उसळ्या मारत होता. म्हणून म्हटलं याला काढून घ्यावं. बघा तो कसा कॅमेऱ्याकडे बघत होता. आता त्याला मोबाईलकडे बघणं खरंच खूप छान वाटते, मस्त बसतो आणि मला पण त्याच्यासोबत मस्त्या करायला खूप आवडते. पण मला आता लागली होती जोराची भूक. बाकी सर्व कामं राहू देऊ म्हटलं, साईडला त्याला काढून घेतलं, त्याला पाणी पाजलं आणि बघा इथं मी ढोकळा टेस्ट केला तर खरंच खूप मस्त चवीला झाला होता ढोकळा. त्याच्यानंतर डुगूला पण थोडासा दिला, पण त्याला काही आवडला नव्हतं. त्याची रिॲक्शन बघा चेहऱ्यावरची कशी करत होता तो. त्याच्यानंतर बाकीचे जे कामं राहिले होते ते करून घेतले. डुगूला थोडंसं जेवण वगैरे चारलं आणि त्यासोबत थोडंसं खेळावं म्हटलं आता, कारण तो आता झोपणार नव्हता आणि मला पण काही झोपू देणार तो नव्हता, कारण त्याची मस्त 1-2 तास झोप झाली होती माझे सर्व कामं होतपर्यंत. तर बघा त्याचं इथं मस्त असं खिडकीपाशी खेळणं चालू होतं. मस्त खेळत होता आणि मी कॅमेरा पकडून दिसली तर तो कॅमेऱ्यासमोर येऊन बघा कशी रिॲक्शन मारत होता. आता माझ्या डुगूला भरपूर मोबाईल आणि कॅमेरा समजायला लागला. आता त्यांचे आणि माझे छान छान व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत जाईल, तर व्हिडिओ नक्की बघत जा आपले. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करत जा, शेअर करत जा, कमेंट करत जा. काही चुकलं असेल तर सांगत जा आणि तुम्हाला कसे व्हिडिओ पाहायला आवडते, कसे नाही ते पण सांगत जा. तर बघा त्याच्यानंतर सर्व दिवस तर तसा गेला होता. आता झाली होती संध्याकाळी आमच्या घरी आले होते पाहुणे. तर आता आज मला 5 जणांचा स्वयंपाक बनवायचा होता. तर संध्याकाळच्या जेवणामध्ये बघा असा काहीसा बेत होता. मस्त मोकळी मोकळी भेंड्याची भाजी आणि ते वरण भाताचं कुकर लावलं होतं मी. आणि पोळ्या करायसाठी कणिक भिजवून ठेवली होती. आम्ही तिघंच जर जेवण करणार असतो तर मी आज हातावरच्या दसम्यास टाकणार होती, पण तसं काही झालं नाही. पाहुणे आल्या, म्हणजे पाहुणे नाही म्हणता येईल, आमच्या साईडला घराचं काम चालू आहे. मी उद्याच्या व्हिडिओत त्याचं घर दाखवीनच. तर तिथे ते आजी आप्पाजी आले होते तर राहासाठी, तर त्यांची सोय काही झाली नव्हती म्हणून मग ते आज आमच्याकडे जेवण करणार होते, कारण आमच्यासोबत त्याचं थोडंसं बरोबर जमलं होतं म्हणून. तर बघा मी माझ्या पूर्ण पोळ्या वगैरे करून झाल्या होत्या. वरणाला पण तडका दिला होता. तर असा होता आजचा दिवस. तर या मग जेवण करायला. चला भेटू उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. व्हिडिओला लाईक करा.